तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय कर्जतच्या भाजपा संदर्भामध्ये. खरं तर भाजपामध्ये झिरो झालेले, पंचायत समितीमध्ये 3 जागा दिलेल्या होत्या आणि एक माणगावमध्ये जो आहे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. म्हणजे 4 जागेवर भाजपा कर्जत मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत होती. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन विकास आघाडी प्रस्ताव दिला होता, पण काही लोकांना आमदारांकडे जायचं होतं, काही लोकांना घारेंकडे जायचं होतं. या सगळ्यामध्ये दोघांच्या वाटाघाटीमध्ये भाजपचं नुकसान झालेलं आहे. भाजपकडे सक्षम नेतृत्व नाही, भाजपकडे जनाधार दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने त्या जनाधार असो किंवा नसो त्या पद्धतीने राजकारण करणं आवश्यक आहे, तसं काही दिसत नाही. त्यामुळे भाजपामध्ये जी गटबाजी ती त्याच्यावर आपण अनेकदा बोलतो, त्याच्यावर काही भाजपा कधी सुधारणार नाही. कर्जत तालुक्यामधला भाजपा कधी सुधारू शकत नाही आणि सुधारण्याची क्षमता त्या भाजपच्या नेतृत्वामध्ये नाहीये. हे वास्तवातलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की हे सगळे मग ज्या पद्धतीने चर्चा करतात प्रशांत ठाकूरांकडे काय जातात. आता मला सांगा, ज्यावेळी कर्जत नगरपालिकेमध्ये भाजपची चर्चा शिवसेनेसोबत चर्चा करायची होती, कर्जत मंडळ अधिकारी म्हणून कर्जत मंडळ म्हणून एक भाजपाचे नेते राजेश लाड जे आहेत त्यांच्याकडे शहराध्यक्ष म्हणून अर्थात मंडळ ते झालेलं आहे यावेळेला, तर त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांना कुठे बैठकीमध्ये विचारलं नाही. हेच तिघं चौघं जायचे प्रशांत ठाकूरांकडे, अविनाश कोळींकडे चर्चा कराय. पण ज्याच्या नेतृत्वाखाली जो अध्यक्ष आहे, जो बॉस आहे कर्जत मंडळ अध्यक्ष म्हणून, त्याला विचारलं गेलं नाहीये नगरपालिकेमध्ये. ठीक आहे, त्यांना विचारलं ना विचारला भाग वेगळा आहे, फार काही मूळ मुद्दा असा आहे. मग अध्यक्षपद कशाला करायचं ना? ज्यांना कर्जत मंडळ अध्यक्ष म्हणून ज्यांची भूमिका आहे, बाबा प्रशांत ठाकूर किंवा अविनाश कोळी अध्यक्ष म्हणून तुमची मत काय आहे? तुम्ही बाकी ठीक आहे, पदाधिकारी सरचिटणीस वगैरे हे सगळे लोक तिथे ज्येष्ठ बिष्ट काय जे असतात सगळे वाटाघाटीला ठीक आहे, पण जो मंडळ अध्यक्ष आहे त्याला विचारलं नाही. आता ग्रामीण भागामध्ये दिनेश रसाळ त्यांनी सुद्धा मुलाखत दिली, आम्हाला विचारलेच नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कोणत्या जागा घ्याव्या जर ग्रामीण अध्यक्षाला विचारलं जात नाही, मंडळाला विचारलं जात नाही, तर मग चर्चा कोण करतं? चर्चा कोण करतं? ज्यांना माहीतच नाहीये. कर्जतचे लोक चर्चा करतात. ग्रामीण भागाचे दिनेश रसाळ हे अध्यक्ष होते, त्यांना चर्चा ग्रामीण भागामध्ये काय चाललंय, वातावरण काय आहे, त्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे होतं ना. त्यांनाही बाजूला ठेवलं, राजेश लाडांना बाजूला ठेवलं. मग काही घारे नको म्हणून आमदारांकडे गेले, तर इकडे घारे पाहिजे आमदार नको, अशी परिस्थिती जी आहे ती भाजपामध्ये सुरू आहे. त्यामुळे भाजपचे नेते काय सुधारणार कर्जत तालुक्यामध्ये आणि त्यांना भाजपा वाढवायचं दिसत नाही. ज्याला भाजपा वाढवायचं असेल तर अशा प्रकारे पक्षाला काय मिळतंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे भाजपने 3 जागा गमावलेल्या आहेत. त्यामुळे राजेश भगतांना सुद्धा जागा राखता आली नाही. नितीन गांजवळकर होते, पप्पू मसने होते, किरण ठाकरे होते, हे सगळ्यांना यश मिळवता आलं नाहीये. राज्यात देशात सगळ्या ठिकाणी भाजपा सत्ता, सगळं किंगमेकर पैसे सगळं काय असताना यश मिळवता आलं नाहीये. त्यामुळे भाजपचं नुकसान होत आहे. आणि अशा स्थितीमुळे भाजपला आता हीच ते वेळ ना, भाजपला 2029ची तयारी करायची असेल, भाजपामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये भाजपला आमदार करायचा असेल तर कसं होणार ना? पंचायत समितीमध्ये झिरो, रायगड जिल्हा परिषदेमध्ये कर्जत मतदारसंघात झिरो, हे सगळं अवस्था वाईट आहे. रवींद्र चव्हाण साहेब, आता तुम्ही सक्षम नेतृत्व बघा. तुम्ही ज्यांना जबाबदारी दिली ते आता त्यांनी काय करून दाखवलं नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, भविष्यामध्ये एक चांगलं नेतृत्व तुम्ही पक्षामध्ये घ्या किंवा ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांना तुम्ही राजकीय ताकद देण्याची आवश्यकता आहे. नाहीतर कर्जत मतदारसंघ या ठिकाणी भाजप कुणी किती आलं तरी काही करू शकणार नाही, हे मात्र आहे. चव्हाण साहेब जिथं एखाद्या लक्ष दिलं तर तिथं मतदारसंघ भाजपकडे जातो. मात्र चव्हाण साहेब, आता तुम्हाला प्रदेशाध्यक्ष आहेत, तुम्हाला आता पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं लागेल. म्हणजे डोंबिवलीवरून थेट कर्जत डोंबिवली असा प्रवास तुम्हाला आता जास्ती करावा लागेल. कारण पुढचा आमदार जर भाजपला करायचा असेल किंवा एखाद्या नेत्याला घ्यायचा असेल तर तयारी आतापासून करावी लागेल. तर 2026 साधारणपणे 4 वर्ष फक्त भाजपाकडे आहेत. 1 वर्ष 6 महिने तर आचारसंहितेला लागतील आता या सगळ्या निवडणुकी दृष्टीने. तर साधारणपणे जर विचार केला तर भाजपकडे 3 ते 3.5 वर्षामध्ये भाजपला करिश्मा करावा लागेल आणि तिथे कमळ फुलवायचा असेल तर. पण मात्र शक्यता तसंही नाही. 2029लाही वातावरणामध्ये मला वाटत नाही भाजपचा आमदार होईल आणि भाजप कर्जत मतदारसंघामध्ये नंबर 1 होईल अशी सध्या तरी वाटत नाही.
कारण नेतृत्वच भाजपामध्ये नाहीये आणि ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यांना काय बाकीचे गटवाले करून देत नाहीयेत. त्यामुळे तुम्हीही पडा, आम्हीही पडा आणि भाजपला झिरो करूया, अशी जी भाजपच्या नेत्यांची धोरण आहे यावर आपण बोलतोय. आणि भाजप काय सुधारणार नाही, शेवटच्या वाक्याने मी सांगतो, भाजप काय वाढणार नाही आणि कोणाला वाढू द्यायचं नाहीये, हे मात्र नक्की आहे. आणि भाजप वरिष्ठ नेते सुद्धा फार काही लक्ष देत नाहीये. हाय चाललं ते चालू द्या, बघा तुम्ही तुमचं करा, तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं फक्त जे आहे हो, आम्ही तुमच्या मतानुसार जागा देऊ आणि शेवटी असंच राहणार आणि असंच होणार, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.